आज नवरात्रीचा चौथा दिवस. खंबीर, तत्वनिष्ठ, ध्येयवादी, लाघवी ही स्त्रीची रूपं अनेक मालिका, सिनेमा, नाटकांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहेत. आदिशक्तीचं प्रतीक असलेल्या स्त्रीच्या स्वभावाचे अनेक पैलू सिनेमाध्यमांनी उलगडले आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया अशाच काही कलासंपन्न दुर्गांविषयी. कधी कठोर तर कधी दृढनिश्चयी, कधी प्रेमळ तर कधी सहनशील, अशा अनेक छटा अभिनेत्री सविता प्रभूणे यांनी त्यांच्या अभिनयाने रेखाटल्या. 14 जुलै 1964 साली सविता यांचा महाराष्ट्रातील वाई इथे जन्म झाला. त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. लहानपणापासूनच सविता यांना अभिनयाची आवड होती. घरातील हौशी वातावरणामुळे त्यांनी पहिल्यापासूनच प्रत्येक एकांकिका स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली इथे प्रवेश घेतला. विशेष म्हणजे NSDच्या इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा त्यांच्या वडिलांनी करून घेतली होती. देश विदेशातून येणारे दिग्दर्शक, लेखक यांच्या हाताखाली सविता यांचं अभिनयाचं शिक्षण पूर्ण झालं. सुरुवातीच्या काळात भाषेच्या अडचणीमुळे त्यांना थोडा त्रास झाला, पण त्यांनी हिंदी भाषा आत्मसात करत त्याचं शिक्षण पूर्ण केलं. महाराणी पद्मिनी हे त्यांचं पहिलं प्रायोगिक नाटक. या प्रायोगिक नाटकाची निर्मिती नाट्य संपदा या संस्थेने केली होती, पण त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं निष्पाप. सदाशिव अमरापूरकर यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. या नाटकातील त्यांची भूमिका सुद्धा सगळ्यांच्या पसंतीस उतरली. पार्टी हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा. त्यानंतर त्यांनी लेक चालली सासरला, धाकटी सून, खरा वारसदार यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण त्यांची मुख्य भूमिका असलेला कळत नकळत हा सिनेमा त्यांच्या करिअरच्या दृष्टीने टर्निंग पॉइंट ठरला. विक्रम गोखले, अश्विनी भावे यांच्या सुद्धा या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. 1990 नंतर त्यांनी हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम करण्यास सुरुवात केली. त्यांची पहिली मालिका होती फुलवंती. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेत शास्त्रीच्या पत्नीची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. बऱ्याच मालिकांमध्ये त्यांनी अभिनेत्रीच्या आईची भूमिका साकारली. पवित्र रिश्ता, कुसुम, संगम या हिंदी मालिकांमधील त्यांनी साकारलेली आई खूप गाजली. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या आईची प्रत्येक भूमिका ही खूप वेगळी होती. नाटकांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या. 4 दिवस प्रेमाचे हे त्यांची भूमिका असलेलं त्यांचं आवडीचं नाटक आहे. या नाटकात विशेष म्हणजे प्रत्येक सीन मध्ये भूमिका बदलायची. त्यामुळे हे नाटक खूप गाजलं आणि सविता यांचं देखील खूप कौतुक झालं. या नाटकाचे जवळपास 1000 प्रयोग झाले. करिअर मध्ये इतकं यश मिळाल्यानंतरही प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती ही कलाकारासाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे प्रेक्षकांनी मिळवून दिलेली दाद हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, असं सविता कायम म्हणतात. धाकटी सून या सिनेमासाठीची एक खास आठवण त्यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शेअर केली. धाकटी सून या सिनेमापासून प्रेरणा घेऊन एका व्यक्तीने बेळगावला स्वतःचा पापडाचा धंदा सुरू केला आणि त्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर त्याने सविता यांची आवर्जून भेट घेऊन त्यांना त्यांचं प्रोडक्ट दाखवलं आणि त्यांची गोष्ट सांगितली. सविता यांच्यासाठी ही गोष्ट खूप आनंदाची होती. या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांच्या मुलीची आणि कुटुंबाची खूप साथ लाभली, असं त्या आवर्जून सांगतात. सध्या त्या स्टार प्रवाहावरील स्वाभिमान, शोध अस्तित्वाचा या मालिकेत मोठ्या आईची भूमिका साकारतायत. मराठी सोबतच हिंदीतही लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या सविता यांना राजश्री मराठीकडून पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.